కుల చక్రాధిపతే వీర శూర ధీరా तुझं स्वप्न बघायचं बंदच झालं नाही का अजून? नाही ते तुला मित्रासोबत फिरायला जायचं होतं ना? हो आज जातोय आम्ही. हे जर पैसे व्यवस्थित जा. हो ए थांब 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 2 मिनिट. का रे का थांबवलंस? अरे रिहानचा कॉल आलता, त्यांनी थांबायला सांगितलं इथं आपल्याला. तो येतो म्हणलाय पाठीमागून. यार झोपून वगैरे ए थांब ना, ते रिहान येऊ दे ना, त्याला नंतर जेवण करू. हेलो क्यों रे? क्या आदमी यार तू भी. चल ठीक आहे. अरे नाही म्हणतोय तो. काय झालं रे? नाही म्हणते ते यायचं. तू रामला उठव. ए चला येते रे, नाही यायला. काय माहित काय काम आहे त्याला. चल समोर जाऊन जेवण करू आपण. रिहानने काय बोर केलं रे. बरं जाऊ दे, पेपर कसे गेले? ते पेपरचा विषय रावण महाराज हे तुला बोलवते का? मी रावण महाराज तुम्ही इकडे कशाला आले? रावण दिवाळी कंस्ट्रक्शनच्या पैशासाठी नत्तूबाई तुम्हाला सापडतोय आणि पोलीस पण त्याच्या सोबत आहेत. कोण होतं ते? अरे ह्याला काय झालं? अरे चाललंय काय? मगाशी त्या पोलिसांनी तुला बोलवलंय, आता हे तिघं तुला घेऊन पळालेत. तू पहिल्या तिथं आला होता कधी? नाही रे बाबा. ए चला इथून, मला इथं जरा वेगळंच वाटायला.
का मारायला? कोण आहे तुम्ही? स्वतःला रावण समजतो आणि तोंड लपून पळून जातोस. कोण रावण? मी रावण नाही, आम्ही कॉलेज स्टुडंट आहेत. तुम्ही चुकीच्या लोकांना पकडलं, प्लीज आम्हाला अवाक रावण, अशा वितळायला मोठ्या केस गपचे पैसे नू टाक. मला फाशी नाही होणार याची गॅरंटी मी घेतो. ए बस झाले तुझे नाटक. तुला काय वाटलं हे असं गरीब चेहरा बिरा करून वाचशील? आता मला माझे पैसे नाही भेटले तरी चालेल, पण मी ह्या रावणाचे एका तोंडाचे 10 तुकडे तर करतो. ज्याला शिंबूड पुसता येत नाही त्याला रावण समजून मारतो. अरे नथो, रावण पैसे कुठे आहेत? हमारे अम्मा बोलते थे 2 लोगों से पैसे कभी नहीं मांगे, एक भिखारी से और एक भाई लोगों से. एक हगे तक मारता, एक फटे तक मारता. तो दोनों नहीं रे दिख रहा. चल पैसे निकाल चल. गरब बोला रे, मैं दोनों नहीं है. जास्त ओढू नको. आम्ही दरवर्षी रावणाला जाळतो, या वर्षी 2दा जाळू. रावणाला मारायला राम पाहिजे, आणि या युगात तुम्ही राम तर काय रावण सुद्धा होऊ शकत नाही. रावण होण्यासाठी आधी स्वतःशी इमानदार व्हावं लागतं. अरे रावण कोणाला म्हणतात? ज्याने त्याच्यापाशी 6 महिने सीतामाई असताना तिच्या मनाविरुद्ध तिला हात सुद्धा लावला नाही, आणि तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या एका निर्बल स्त्रीवर अत्याचार करता. अरे तुम्ही राम काय रावण सुद्धा होऊ शकत नाही, आणि तुम्ही मला मारणार? अरे हाट! ए लय झालं रे भाषण. ए खलास करा दे. नवरसाल पोषका नाम रूप नाशका विकृताल विद्यलेन्न चदिविन विनाशका चरम गीत गायका नरकलोक नर्तका अक्रमाल लेक्कलोल निक्किन अराचका.
मी कलियुगाचा रावण आहे. मला मारायला वाघाचं काळीज आणि हत्तीची ताकद लागते. हाय का? रावण महाराज, रावण महाराज, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी तुम्हाला माझ्या स्वप्नात पाहिलं होतं. मला तुमच्यासारखं व्हायचंय. बघितलं? आजकालच्या पोरांचे हिरो डॉन, भाई, दादा आणि रावण आहे. अरे गाढवांनो, डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवा. रावणचा फॅन नाही. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. अरे डॉन बनून कुत्र्याची जिंदगी जगण्यापेक्षा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून वाघाची जिंदगी जगा. रावणचा फॅन आहे. हल. एक मिनिट. तू मस्त लाईफ जगतोस तुझ्या आई वडिलांसोबत. तुला ना पोलिसांची भीती ना तुझ्या दुश्मनांची. बिभीषण, हा महाराज. मेरे पे कितने केस है रे? 100 पेक्षा जास्त असतील. मी जर याला मारलं आणि याच्या जागी राम म्हणून जगलो तर माझं पूर्ण टेन्शन खलास. बरोबर आहे महाराज. आज मला कळालं तुम्ही का माझ्या स्वप्नात येता. डॉन बनण्याचं स्वप्न पाहणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. आई वडिलांच्या स्वप्नातच आपलं स्वप्न ठेवायचं. आजपासून तुम्हीच माझे खरे हिरो आहेत रावण महाराज. स्वतः मधला रावण कायमचा जळून टाकावा हाच तुमचा आदेश आहे ना महाराज. अरे कुठं हरवलास तू? चला, उशीर व्हायला लागला. मी तर माझ्यातला रावण कायमचा जाळून टाकणार.